नागपुरामध्ये काढण्यात आलेल्या ओबीसींच्या महामोर्चामधून विजय वडेट्टीवार यांनी सरकारला इशारा दिलाय। 2 सप्टेंबरला काढलेला जीआर रद्द न केल्यास मुंबई पुणे जाम करण्याचा इशारा वडेट्टीवारांनी दिलाय। एवढंच नव्हे तर जरांगेंवर देखील या महामोर्चातून वडेट्टीवार यांनी टीकास्त्र डागलंय। 2 सप्टेंबरचा काळा जीआर रद्द होत नाही तोपर्यंत थांबायचं नाही। वडेट्टीवार साहेब चांगला होता, छगन भुजबळच्या आहारी जो नेता जाईल तो सांगतो, अरे आमदारकी गेली खड्ड्यात, माझ्या 372 जातीवर अन्याय होत असेल तर वडेट्टीवार उतरणार मैदानात। चांगलं काम करत होता, परंतु आता काँग्रेसचा सुपडा साफ करायला निघाले, कळले अवकात आता। नागपुरात झालेल्या ओबीसींच्या महामोर्चातून विजय वडेट्टीवार यांनी एल्गार पुकारलाय। 2 सप्टेंबरचा जीआर रद्द करा, अन्यथा मुंबई पुणे ठाणे जाम करू असा इशारा विजय वडेट्टीवारांनी दिलाय। मराठा आरक्षणाचा जीआर काढल्यापासून ओबीसी नेते चांगलेच आक्रमक झाले। भुजबळ विजय वडेट्टीवार न्यायालयीन लढाईपासून रस्त्यावरची लढाई लढतायत। दरम्यान आज नागपुरातून विजय वडेट्टीवारांनी सरकारला जीआर रद्द करण्याची मागणी करत इशारा दिलाय। 2 सप्टेंबरचा काळा जीआर रद्द होत नाही तोपर्यंत थांबायचं नाही, तरच आपण वाचू, आणि आपण वाचू तर इतरांना वाचवू। आपल्याला कोणी मारेल तर त्याला मात्र मारण्याची तयारी आपण ठेवा। जर हा जीआर रद्द झाला नाही तर आम्ही सर्व लोक त्यांनी मुंबई जाम केली, आम्ही मुंबईसह पुरा पुणे पुरा ठाणे ओबीसी जाम केल्याशिवाय राहणार नाही आणि तोपर्यंत हटणार नाही। या मोर्चामध्ये ओबीसी समाजाची पुन्हा एकदा दिशाभूल करण्याचं नियोजित षडयंत्र या ठिकाणी झालं। खरं तर आपण बघितलं पाहिजे की 2 सप्टेंबरचा हा जो जीआर आहे हा फक्त मराठवाड्यापुरता करताय। नागपूरच्या मोर्चातून विजय वडेट्टीवारांनी जरांगेंवर हल्लाबोल केलाय। जरांगेंना अशिक्षित म्हणत विजय वडेट्टीवारांनी चांगलीच आग पाकड केली आहे। जरांगेंमुळेच मराठा समाजाचं नुकसान होत असल्याचा दावा देखील यावेळेला करण्यात आलाय। तर वडेट्टीवारांच्या टीकेनंतर जरांगे पाटलांनी देखील पलटवार केला। तो जरांगेच्या पाठीमागे जरांगेच्या दबावात हे सरकार झुकलाय, कमरेपासून वाकलाय आणि त्यामुळे अशा प्रकारचा उद्ध्वस्त करणारा जीआर काढलाय। अरे सब उनके ही मुताबिक सोचे, ये बेअक्लों की ये ख्वाहिश है। सब उनके ही मुताबिक सोचे, ये बेअक्लों की ये ख्वाहिश है। अनपढ़ गवार मिल जाए तो समाज का अपने आप नुकसान हो जाए। नाही ते भाव चढवून बोलतोय। मी पहिल्यांदाच सांगितलं की वडेट्टीवार साहेब चांगला होता, छगन भुजबळच्या आहारी जो नेता जाईल तो सांगतो, कारण माझ्या पुढे सरकार नाही झुकलं तर सरकारला वेदना गरिबांच्या कळाल्या मराठ्यांच्या। सरकारचं लक्षात आलं की 2 वर्ष झालं ह्यो समाज जर इतक्या करोडोच्या ताकदीनं रस्त्यावरती आहे तर यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे। आता आपण जर आडमुठेवणी केलं तर आपला भाजप पक्ष संपून जाईल, कारण मराठ्यांच्या जीवावरती राजकारण करावं लागतं या राज्यात। आणि मराठ्यांना जर आपण वेटीस धरलं, मराठ्यांच्याच पोरं संपत ठरलो तर आपल्या कपाळाला कवाच गुलाल लागणार नाही, हे सरकारच्याही लक्षात आलं। म्हणून सरकारने ते वेदना लक्षात घेतल्या। झुकायचा आणि दडपायचा काय संबंध? ओबीसी समाजासाठी शेवटपर्यंत लढत राहण्याचा निर्धार देखील या मोर्चातून विजय वडेट्टीवारांनी केलाय। पद सत्तेचा कोणताही मोह नसून समाज हितासाठी काम करत राहणार असल्याचं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय। तर वडेट्टीवार काँग्रेसचा सुपडा साफ करणार तेव्हा शांत बसणार असं म्हणत जरांगे पाटील यांनी वडेट्टीवारांना डिवचलंय। अरे आमदारकी गेली खड्ड्यात, माझ्या 372 जातीवर अन्याय होत असेल तर वडेट्टीवार उतरणार मैदानात, कशाचीही पर्वा करणार नाही, कशाची चिंता करणार नाही। सत्ता पद हे आज आहे उद्या नाही आहे, पण ओबीसी बांधवाचं संरक्षण करणं, त्यांच्या हक्काचं संरक्षण करणं हे आमचं पहिलं काम आहे। म्हणून मी मैदानात उतरलो आहे, माझे सर्व सहकारी मैदानात उतरले आहेत, त्याची पर्वा आम्ही केली नाही। आणि हे असल्या अपेक्षेच्या षडयंत्रात गुंतलाय वडेट्टीवार साहेब सुद्धा। चांगलं होतं, ते चांगला माणूस होता, चांगला विरोधी पक्ष नेता होता, चांगलं काम करत होता, परंतु आता काँग्रेसचा सुपडा साफ करायला निघाले, कळले अवकात आता। पहिला मोर्चा महामोर्चा त्याचा, काँग्रेसचा महामोर्चा। जरांगे पाटलांनी मुंबईत धडक दिल्यानंतर सरकारनं त्यांच्या मागण्या पूर्ण करत
हैदराबाद गॅझेटचा GR लागू केलाय. दरम्यान हा GR रद्द करण्यासाठी ओबीसी नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. 2 सप्टेंबरचा GR रद्द करा अशी ओबीसी नेत्यांनी मागणी केली आहे. नव्यानं शासन निर्णय जारी करण्याची ही मागणी करण्यात आली आहे. 2015 पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या प्रमाणपत्राची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे. नागपूरचा महामोर्चात विजय वडेट्टीवार चांगलेच आक्रमक दिसले. सरकारनं काढलेल्या GR मुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणावर गदा येणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. GR रद्द न केल्यास पुणे मुंबईमध्ये धडकणार असल्याचा इशारा वडेट्टीवारांनी दिलाय. त्यामुळे सरकार यानंतर कोणता निर्णय घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. 2 सप्टेंबरचा काळा GR रद्द झालाच पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.